नमस्कार मंडळी. तर चला आज बनवूया रसमलाई, तेही घरच्या घरी. त्यासाठी इथे मी घेतला आहे छेना. हा तुम्ही घरच्या घरी बनवू शकता दूध फाडून. तर इथे मी घरच्या घरी बनवलं आहे. त्यानंतर आपल्याला ह्या छेन्याला छान असं मसळून घ्यायचं आहे, हलक्या हाताने त्याला मळून घ्यायचं आहे आणि असं चिकनाने स्मूथ बनवायचं आहे. नंतर आपल्याला ह्या छेन्याला छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाईड करून घ्यायचं आहे आणि ह्याचे गोलाकार असे गोळे करून जरा त्याला चपटाकार द्यायचं आहे, असं वरून थोडंसं प्रेस करत. आणि हे बघा, अशा प्रकारे आपल्याला त्याचे गोळे बनवायचे आहेत. तर इथे मी सगळे बनवून घेतले आहेत. आता आपण त्याच्यासाठी चासणी बनवूया. त्यासाठी इथे मी 2 छोटी वाटी साखर, त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी आणि थोडीशी वेलची पूड टाकून ह्याला उकळी काढून घेतले. आता आपण बनवलेले गोळे ह्यात टाकून घ्यायचे आहेत आणि ह्याला छान अशी उकळी काढायची आहे. तर 15 ते 20 मिनटात हे छान असे शिजून होतात. तर आता त्याला बनवायचा रस. त्यासाठी इथे मी घेतले दूध. दुधामध्ये 2 छोट्या वाटी साखर, त्याच्यामध्ये फूड कलर आणि वरून टाकलेत मी काजू बदाम. तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स टाकू शकता आणि हे छान दूध असं आटवून घट्ट करून घ्यायचं आहे. नंतर आपले हे जे रसमलाई रेडी झाली आहे ती थंड पाण्यात काढून घ्यायची आणि मग ती स्क्वीज करून आपल्याला ह्या रसामध्ये टाकायचे आहेत आणि परत आपल्याला हे 2 ते 3 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपली रसमलाई खायला एकदम रेडी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा, एकदम मार्केट स्टाईल होते.